पवार बुवांचे आभार मानतोय कारण हमारी बिल्ली हमसे म्याऊ काय ते तुझा कांडा परत थांब. चलो बैठे बैठे सावध आहे. जेवढे केस कापू त्या पैसे दिलात त्याच्या डबल माका. तर माझे केस कापताना खर्च जास्त. हा हा या ठिकाणी बांबरकर बुवा आणि आमचे सुप्रसिद्ध पकवाजवादक अमोल पांचाळ या ठिकाणी आलेले. मगाशी आम्हाला सिद्धार्थ कानाडे बुवा यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक धन्यवाद. बहिणीनो जाऊ नको, भांडी घासणार आहे तुमची मी आज. मी भांडी घासणार आहे काय का लारी पुस्तक लावणार आहे. मौली जरा फक्त मॉनिटरला जाईल. हार्मोनियम चाटी थोडी चाटी पण मॉनिटरला करा. हमिंग द्यायला ओके. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा वायदरा शरी कोल्हापुरा, मायेचा वायदरा शरी कोल्हापुरा, एवढ्या लाख दर्शनाचा. अरे तू फक्त उच्चासनाला काढणार, दुसरा काय नाही. एक तुम्हाला सांगतो भजना सुरुवातीला ये बाबा ये, मला विसरलंच का मात्र. निखिल बुवा केस वाढवा नावा दोघांचा झंगाडीकडे. निखिल बुवांकडून 100 रुपये पारितोषिक धन्यवाद धन्यवाद. गुप्ता जी पंकज श्री राम जानकी बैठे मेरे पंकज गुप्ता सही बाबा का गाना होना ही चाहिए. मेरे झोपड़ी के बाग आज फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज फूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज फूल जाएंगे राम आएंगे. हर घर में भी कई नाम, हर घर में भी कई नाम, एक ही नारा भूलेगा. मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा ये जो
जय श्रीराम. बघा ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला तिथे 525 वर्षांनी आपल्याला याच देही याच डोळी प्रभू रामचंद्रांचं दर्शन मिळालं. म्हणून राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाए, राम नाम का पी के प्याला, राम नाम का पी के प्याला, राम के दूध में ढोलेंगे. कोरससाठी धन्यवाद. या बहुमल पारितोषिक आले. पंकजची फरमाइश आहे. जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे रहना बन जाए. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ. रामनवमीचा सण आला हो आला, पालखी निघाल्या पायी गेला हो. हेमानी दर्जी यांच्याकडून आमच्या ढोलकेपट्टू सागरसाठी 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. खाली घेऊन बदलतील मगाच्या बघितले तुका सुट्टे दिले हे घे बदलतील हे घे मगाची. हा ढोल टाक पैसा दिले संतोष.
आता खेच त्यांची हा संतोष चव्हाण खेचा बाबा अनिल लेवल वाढव खेचू धन्यवाद एखादं पार्थ शिकलाय दोन राजायचे गाजले हा काय गेलं आता पुढचा म्हणे बदलते कसं काय जास्त वेळ नाही घेणार अर्ध्या तासाभरात होय होय हे तर पुरा करूनच जाणार आज हा पूर्ण फाटूनच जाणार का फाकून फाकून जा म्हणा शिवरायाने शिकवले तलवारीचा घाव आहे महात्मा ज्योतिबाने सांगितले ज्ञानाचा प्रभाव आहे शाहू महाराजाने दिला आघाड्यातला डाव आहे आणि माझ्या भीमरायाने घडविला हे प्रेम बंधू भावाचे नाते आहे दोन राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोन राजायचे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एकट्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांचा राजा माडे घोषित केला हो दलितांचा राजा माडे घोषित केला असे नर्मनी दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादर असे नर्मनी दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती हो शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्या भवानी परिक्रमाच्या हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर छत्रपती शिवाजी महाराज की रजनीकांत भगत यांच्याकडून आमच्या ढोलकी पट्टूसाठी 200 रुपये पारितोषिक धन्यवाद बाबा 200चे नोट बरेच खाली घेऊन टाका एक राजा
इथे जन्मला ये 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 मागा तर तो लेवल कमी केलं. पंकज एक साईबाबाचं गाणं गा. पंकज गुप्ता हा साईबाबांचं एक फरमाईश. हा. हा थांबा काढूया रे. एकच राजा इथे जन्मला बदलते. फिरून ये बा. आता तुला माहिती का आता तुझ्या ऐकवणार नाही आता. अरे पोहतो तुझ्या कानात आता पू समजलं ना. पू केस का आधीच नाही आणलं मोठे वाट करा. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजात माझ्या देवात माझ्या राजात नाव गाजतंय माझ्या राजात निर्मन केले तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्मण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या जणत्या जातीवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या जणत्या जातीवर. प्राणप्रणाने लढले मावळे भरोस त्या राजावर. प्राणप्रणाने लढले मावळे भरोस त्या राजावर. माझ्या देवाचं नाव कराच धनीवरती भगवानी शान आहे. भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड नट मोदच नाका मगी ग अंबा. नट मोदच नाका मगी ग अंबा. वारी भवानी तुका मगी ग अंगामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज बघा आज या ठिकाणी थाटामाटात माझ्या राजाची जयंती साजरी होत आहे महाराष्ट्रामध्ये. हा कैवारी वित्र मंडल. कैवारी मित्रमंडळ साई भजन साई कैवारी मित्रमंडळ साई भजन या ठिकाणी साई भजन मंडळातले सदस्य आले. त्यांचे सर्वांचे मनोभाव आभार मानतोय आणि त्यांच्यासाठी पुन्हा ते मला पुन्हा गाणे घेतोय. बाबांची पालखी निघाली ती पायी पायी आत बसले माझे साई.
गावात फकीर आला ओ शिर्डी गावात फकीर आला लिंबा खाली प्रगट झाला कोण गावाचा फकीर होता नाही ठाऊ कोणाला ओ कोण गावाचा फकीर होता नाही ठाऊ कोणाला माझ्या बाबांचा माझ्या साईंचा माझ्या बाबांचा साईंचा माझ्या द्वारका माईचं बसून राहिलंय द्वारका माईचं बसून राहिला वाण्याने त्याला दिल नाही दिला वाण्याने त्याला दिल नाही दिला पाणी टाकून दिवा पेटला पाणी टाकून दिवा पेटला माझ्या बाबांचा चमत्कार बघा माझ्या साईंचा माझ्या बाबांचा माझ्या साईंचा माझ्या बाबांचा बोला धन्यवाद साई मित्र मंडळ. आता बुवांकडे वळूया. फरमाईश गाणी खूप आहे कारण नाही म्हटलं तरी आता उद्या शनिवार सगळ्यांना कामावर पळ बाबा ह्यो काय ह्यो घरी जाऊन ढेंगावर करणार कारण ह्यो घरचो शेट तसा आमचा नाही ह्या पाठीला पडा चावीचा वर चांगला या तुझ्यामुळे झाला मागा घरा केस काप आता तुका मागा तर केस काप आता जा कापून ये जा. किती बक्षीस दिलास केस कापूक दिला त्या अजून 50 घ्या पण याचे केस कापून या ते माका सांगत ते माका जर सांगत ना केस कापून येत आता माका पैसे दिले देते तुका सांगत होते ते केस कापून छत्रपती शिवाजी महाराज बघा बंधूंनो एक 15 मिनिटांमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या सांगतो. बुवा एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. मगाशी एक बुवा बोलली अशीच आमची काय म्हटलं ते हा अशीच स्कॅनर 2 मिनिटं गुगल पे साठी इथे नंबर देऊन नको बघा. एक मिनिट सर्वांनी ऐका. एक इतिहास कसा असतो तो बघा. इतिहास कसा बदलले हे बाळा दे ह्याच्याने घे पटकन बंधून बघा. बुवा पुजारी बुवा एक इतिहास मगाशी बुवा बोलता बोलून गेले. मी हे 10 वर्षापूर्वी एका बुवाला टोकलं होतं. आता सर तुम्ही पण ऐका. आता तुम्ही आमच्यापेक्षा तज्ञ अशीच आमची सुंदर रूपवती वदले छत्रपती या निवळ चुकीचा हे बुवा निवळ चुकीचा. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ ही प्रत्यक्षा भवानी मातेचा अवतार होता. कारण आपल्या आईचा अपमान कोणासो दुसऱ्या परक्या स्त्री समोर बुवा कोण करणार नाही. हे इतिहासामध्ये ज्यांनी लिहिलं सर तुम्हाला कितपत वाटतंय ज्यांनी घडवला राजा तो राजा आपल्या आई बद्दल असं बोलेल हे चुकीचं आहे. 500 रुपये बक्षीस दिलात ना 500 नाही 500 रुपये देव तुमच्याकडे सुट्टे देणार तुमचा काय सांगणार तुमचा हा अरे जिथे तुमका केला नी 50 भारी भारी तो बाबू तर लय भारी नाही खरं का कोकणातलो ना खैलो संगमेश्वर बघा. कोकणातलो मनुष्य म्हणजे कोकण कसा माहिती आहे. ह्या दुनियेमध्ये बंधूनो ह्या दुनियेमध्ये 2च माणसं हुशार आहेत. ह्या दुनियेमध्ये 2च माणसं हुशार आहेत. पहिलं जर्मनी दुसरं मालवणी. नाट नाही करायचो काय बुवा.
काय अरे आता? नाही हो, तेवढंच विचार देते तुका हातावर लिहून देव. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची. शपथ घेतली तो राजाची, शपथ घेतली तो राजाची. जनकल्याणाची शिकवण जगत माझी. तोरण बांधिलं तो राजाच त्या तोरणात घडाला, तोरण बांधिलं तो राजाच त्या तोरणात घडाला. बापाचा बाप आणि बुवान मात्र आता सांगितलं व्हॅलेंटाईन डे. खरोखर व्हॅलेंटाईन डे तो विषय घेण्यासारखो हा. ज्यांचे कोणाचे होत तुमका सगळ्यांका व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांचे कोणाचे नाही होत तुमका सगळ्यांका हनुमान जयंतीच्या. बाबा पबजी बाबा. पण खरोखर मला बंधू असा वाटतं की बुवा आपल्याकडे कोकणात गेल्यावर का नाही का बघे आता माता बसली होत. पण मुलींनो तुम्हाला खरोखर सांगतो आता काय मुली लांब लांब बसली होत. खरोखर तुमच्या घरी मी भांडी घासीन, पाणी भरीन, कपडे धुगीन. पण ह्या माझी इथली बहीण JMB कॉलनी मधली माझी बहीण जर कलेक्टर झाली ना, कलेक्टर झाली, लाल दिव्याच्या गाडीचा तुम्ही येणार, तुम्हाला सलाम मारेन मी कलेक्टर झाल्यात. बिंदास भांडी घासीन मी कलेक्टर व्हा. ह्या येड्याच्या नाटक लागू नको. ह्यो भांडवलेलो हा, ह्यो नाही धड आयऱ्याचा ना धड काय ह्याच्यात माशात म्हणतात ना देतो तो लगा अवतार बघा देतो. जा इथे केस बीस कापू नये. काय अवतार केलं तो बघ. काय सेल्फी कसलं काढत असलो मग. पण खरोखर प्रदीप बुवा पुढे घ्या. काका बोलले मला आता तुम्ही मोठ्या सरांकडे म्हणजे बाबू सरांकडे धडे घेता. निदान डबल वाऱ्या करू नका, निदान सिंगल वाऱ्या तरी शिका. या सुंदर पेटी आहे. माहिशी काकांच्या घरी गेलो होतो बुवांच्या घरी, कारण तुमच्या गावच्या मांडावरती जवळजवळ 2 कार्यक्रम माझे झालेले आहेत बुवा. आणि हे आमचे काका म्हणजे नाही म्हटलं तर आज आमच्या तामानकर बुवांचे शिष्य आणि तामानकर बुवांच्या मंडळीतले धरकरी, फकटचे धरकरी. हा येऊन देत पटापट ये. आणि बाबू तुझं नाव कसं म्हटलं? अंबारे बाबा सोन्या तुझ्या हाताकडे लक्ष्मी लांब जाऊन बघ. हा पंकज गुप्ता एक साईबाबांचं गाणं पंकज जरूर घेणार. पण ज्या आज माझ्या राजाची जयंती आहे त्या राजावरती थोडा गजर घेतो, राजावरती व्याख्यान सांगतो. पण बुवा ह्या लोकांच्या नादाक लागून ना पुन्हा असं म्हणू नका ते. अशीच आमची सुंदरवती घडले छत्रप म्हणजे रूपवती ही चुकीचं लिहिलेलं आहे. कारण आपल्या आईचा अपमान मुलगा करणार नाही. लक्षात दिलं विषय नोट करून ठेव काहीतरी, नाही तर केसार जाऊ नको माझ्या पुन्हा. या नोट कर. हा पंकज गुप्ता हे खावानी गाणं म्हणा तर खा सुरुवात कर. पंकज लग्न अरे बरेचसे आता ना 40-50 वर्ष झाली पोरीच मिळत नाही. एक सांगतो पण आमच्या गावामध्ये बघा या ठिकाणी महिला वर्ग बसल्या, मुली बसल्या, तिकडे महिला वर्ग बसल्यात. गावची मजा की नाही वेगळी की नाही. मुंबईत तसं नाही. मुंबई सकाळ डामडुम, दुपारी टामटुम, रात्री सामसुम. मुंबईतला लग्न सोपला. पण गावात कसा वा वा मांडव सजलो, पताका लागल्या, सारवण झाल्या की कनो घालणार मग करवल्यो. आठी गोटीची काठी, आठी गोटीची काठी, मटका हळदीची वाटी, मटका हळदीची वाटी.
बायू हळद लावतो तोडी, बायू हळद लावतो तोडी. मग दुसरी म्हणता दादा तू म्हणशी वैरी, दादा तू म्हणशी वैरी. ही माझ्या सण आहे. आणि हल्ली लग्न म्हणजे नवरे 40-50 वर्षाच्या वर गेले, म्हणजे जवळजवळ ते जुनावलेच, त्याला पोरगीच काही मिळत नाही. तर त्याच्या असो या बुवासारखं जुनावलेलं नवरं होतो आणि योगाबान जमला तर त्याला हळद लावलेला आणि वाहिनावरती हळद लावताना एक करवली म्हणता जुनवड जुनवड घे सये, जुनवड जुनवड घे सये, जुनवड जुनवड घे सये. जुनवड जुनवड घे सये म्हटल्या बरोबर बाजू एक करवली उभी होती, तिने ऐकला आणि ती लगेच ती काय विचारता तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बाई म्हटल्या बरोबर. आता 4 चौघात विषय इलो यो. मग तिने लगेच सांगला हळद लावताना हात लागलो, हळद लावताना काला काला. आणि बुवा मगाशी काहीतरी सांगला तुम्ही केसांचा ना, हे वरचे बघ हे खालचे बघ. हा मग जमला कोणाचा यंदा? बाबा जमला. बाबा तुझा जमतला बाबा महाराजांच्या समोर तुझा जमला. या गोदांड्यावर ना यांचं यजमानी गो, यजमानी बेगे वाले, यांचं यजमानी गो, यांचं त्याने उडविले उडविले दारू गोळे, त्याने अंबा लोक जननी देवी कुल स्वामिनी आली लग्न घरात निवास करण्या. आव्हान आहे कोणिया आता ती चौबी मुठीत मिटल्या. देवोनिया जगा शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. बाबा झाला अय्यराला सुरुवात झाले. आपण अय्यर करू शकता. बघा भारतीय बैठक गावी आपण जेवणाला बसतो, बसलेलं म्हणजे जेवणारे बसलेले असतात, वाढणारे वाढत असतात. भात घ्या भात घ्या भात घ्या, डाळ घ्या डाळ घ्या. पण मुंबईत तसं नाही. मुंबईत आली बुफे सिस्टम मिळल्या. ताट मीठ पापड लोणचा हा हा हु, त्याला शिकलेले आपण बुफे सिस्टम म्हणतो. पण ऍक्च्युली सर ते बुफे सिस्टम नाही, ती भिकारी सिस्टम आहे. भिकारी सिस्टम बोल खायचा. पण गावी जी बैठक असते संस्कृती, भारतीय संस्कृती, बसलेले जेवणारे बसवून जेवतात, वाढणारे वाढत असतात. भात घ्या भात घ्या, डाळ घ्या डाळ घ्या, भाजी घ्या भाजी घ्या, पापड घ्या लोणचं घ्या. फक्त सर वाढणारे जे असतात ना, जर पोरगो तंतोतन यंग पोरगो आणि त्याची कंबार 30ची तर त्यांना पॅन्ट पण 30चीच घालायची. पंक्तीत तो बरोबर वाढणार. आणि ज्या पोरग्याची 30ची कंबर आणि त्यांनी 32ची पॅन्ट घातला आणि समोरचा भात वाढू वाकलो, वाटतो म्हणतो ओम नमः शिवाय माका नको. भातूचा विषय काय नाही, तो विषय घन ना तो चांगला बोले. हा विषय घन ना तो. हे आमच्याकडनं तर प्रेमानंद मग साऊंडवाल्यांसाठी 100 रुपये. धन्यवाद बंधू विनोद जाधव. हा वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती. वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती कैवाती नाचती. नवरा आला देवळापाशी, नवरा आला देवळापाशी, नवरा नवरी कशी नेशी, नवरा नवरी कशी नेशी. हे मानव देवाची देवी नवरी
नवरी जिंकून असे सुंदर लग्न असतात गावात. वा वा काय लग्न असतात. एका लग्न म्हणतात काय बुवा आता हनीमून परतवण करूया. मग लग्नाला आलं की दुसऱ्याशी परतवण आता बाबा परतवान तुला लगेच परतवणायचे. टंटन वाजलं मटन शिजलं टंटन वाजलं मटन शिजलं दादाना दुबदाया पुढचा तुमच्यावरती आहे. हा ह्याच्या पाच पाच पर्यंत नेलंय. आता पुढे तुम्ही करायचा. धन्यवाद. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाने रयतेसाठी या बाबा. शिवाजी गुरव खैले बाबा गुरव राजापूरचे. अच्छा दूध पापेश्वर काढले काय विलिये गुरव विलिये त्यांचे गुरव साहेबांकडून 100 पार्टी. धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो माझ्या राजाने आज साम्राज्य उभं करून ठेवलंय. जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्याला कदापि हे स्वप्न नाही एवढे माझ्या राजाने तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलेले आहे बंधूंनो. कारण माझ्या राजाचा इतिहास आहे म्हणून म्हणतोय ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं अंबे करून प्रारंभे डबावर थापतून पुण्याचा महाराजाचा प्राण महाराजाचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान शिवप्रभूचे गात आदि नमन साधु संतना ज्ञान चोराला एक नाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना गुरु माऊलीला मातेला सोन मातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी माझ्या गावाला शाहीर आणि साध कडवीला पूर्ण कडवून जाहीर साधाला शाहीर देशमुखात पवाड्याला जी गात छत्रपती शिवाजी महाराज बघतो या महाराष्ट्रावरती मोगलशाही आक्रमली होती आणि आपल्या हिंदू आया बहिणांना मोगल बाटलीत होते. आणि जगात मला जिजाऊंना प्रश्न पडला की ह्या माझ्या पोरगे रयतेला वाचवणार कोण. माझ्या पोरगे रयतेला वाचवणार कोण. आणि जगतमाता जिजाऊने भवानी मातेला गाळण घातलं की भवानी माते मला असा एकच पुत्र दे की त्यांनी जेणेकरून जगावरती राज्य केलं पाहिजे. जेणेकरून जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना जगतमाता जिजाऊंना दिवस केले. राजमाता जिजाऊंना दिवस केले. गडावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालं. गडावरती बायका गुजगुज करू लागल्या. अरे राणी साहेबांना दिवस केले. मासाहेबांना दिवस केले. बायकांची गुजगुज चालू होती.
बायकांची गुणगुण चालू होती. मासाहेबाने दिवस केले, राणी साहेबाने दिवस केले आणि शहाजी राजाने समजलं आणि गडावरती शहाजी राजाला विचारतायत, राणी साहेब आम्ही ऐकलं तर खरं आहे का आपल्याला दिवस गेले? होय महाराज. मग आपले डोळे कसले आहेत? महिलावर गाई का आपले डोळे कसले आहेत? तेव्हा जगतमाता जिजाऊ सांगतायत, महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना, मग उतरा घोड्याच्या खाली द्या मला तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. आणि गरोदरपणामध्ये 5 मैल स्वार केली घोड्यावरून. आणि हा म्हणताना माझा जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. 9 महिने 9 घटका भरल्याने माझ्या राजाचा जन्म झाला. घरावरती आनंदाचं वातावरण निर्माण झालं. वाटेवरचा दगड म्हणजे बोलला, झाडावरची पानं पण आनंदाने असायला लागली की माझा राजा जन्माला आला. गडावरती मोठ्या थाटाने मोठ्या थाटामाटाने बारसा करण्यात आलाय. सगळ्या राणी आल्या, सगळ्या सुवासिनी बायका आल्या गडावरती आणि सुरुवात झाला. पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला बाळ शिवाजी. आनंद झाला राजेशाजी, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी गेला रथ नाना उपरी गेला नाव घालती दाशी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा, सारा नगराला आनंद मोठा. उठा बायानू साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार, आले तानाजी मामा शेलार. शिवाजी हाती शोभे तलवार, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली. विजय प्राप्ती राजांना दिली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी लावून लळा, काने कुंडल मोत्याच्या माळा. गंध केसरी कपाळी दिला, जो बाळा जो जो रे जो. असा माझ्या राजाचा रायगडावरती बारसा झाला थाटामाटात. आणि माझा राजा हळूहळू वाढायला लागलाय. आणि नंतर माझ्या राजाने या महाराष्ट्राला अगदी चंद्र सूर्य असेपर्यंत पुरेल एवढे माझ्या राजाने माझा कट्टा मित्र मंडळ या मंडळाकडून दोन्ही बुवांसाठी 500 रुपयाचा पारितोषिकाला धन्यवाद 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 धन्यवाद. हा 500 बरोबर मोजून दिले बघला. 500 डायरेक्ट हात घालून देणार नाही. हा नको देव काय नको, तो प्रेम तुझं लय भारी आहे. टाकून द्या. हा
अनमोल रत्न असे दिले तिने भारताला. कुणी? माझी जाऊने बुवा. फक्त तू माझे कुचारणा काढलं, फक्त केसावर गेलं, बाकी काय नाही. तसो प्रेमळ बुवा. हा घेऊन या टप्पी. टप्पी म्हणजे ह्यो प्रेमळ तो. ह्यो आता त्याच्या मनात दिला ना, सगळं पेटीतलं बक्षीस मला देईल तो. आणि जर भडकलो ना, राग येलो त्याचा राग, तर हातातला पण देतो. नाच गोळा गणपती गोळा आहे. पण काय माहितीये बंधू, तुमच्या प्रेमासाठी मी सुदामा आहे आणि ह्यो माझा कृष्ण आहे. थोडक्यात पण बाळा, हे राजा संगमेश्वर वाल्या जरा पुढे येतात. काय माहिती आहे बाबा? काय राजा माहिती आहे? तू पण कोकणातलो, मी पण कोकणातलो. कोकणातला मनुष्य झोपला, बस तिथे बस. अरे कोकणातला मनुष्य झोपला, वाटेवरचा वाटकर झोपला, धारेवरचा धारकर झोपला, आणि माझा संगमेश्वर काठी छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. संभाजी महाराज पकडला गेला. बंधूनो, आपल्यात एकी नाही म्हणून तू मुकरत खानाला, एकट्या वाघाला पकडायला 5,000 कुत्रे घेऊन आला. 5,000 कुत्रे. आंबा घाटातून उतरला. अरे माहिती देणार आणि तंतोतंत माहिती दिला, पण माझ्या राजाला वेषांतर पण करायला मिळालं नाही. त्यावेळी प्रत्येक राजाचं एक वेषांतर करणार असायचा, म्हणून म्हटलेलं होता जीवा म्हणून वाचला. हा, तसाच माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा पण वेषांतर करणार होता, पण त्याने एवढं तंतोतंत माहिती दिली. आणि हा म्हणताना संगमेश्वरी कसबा गावामध्ये देसाई वाड्यावरती घालवला. आंबा घाटातून उतरला मुकरत खान, माझ्या राजाला पकडला गेला. राजा निसटला होता. माझा राजा निसटला, पण त्या नावड्या नदीला पूर आला होता. नावड्या नदीने धोका दिला. राजाने घोडा तिथे सोडला. माझा घोडा तिथे सोडला, पण घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं होतं. त्या मुकरत खानने पाहिलं, या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचं कडं आहे, म्हणजे हा नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे. त्याने आजूबाजूला झाडी शोधायला सुरुवात केली. माझा राजा पकडला गेला. राजाला समजलं आज झालंय. तेव्हा कवी कलेशाना बोलतात, कवी जर माझा मेहुणा बोलता ना, तर त्याला अख्खं महाराष्ट्र दान दिलं असतं रे, महाराष्ट्र बक्षीस दिलं असतं. पण बंधूंनो, तुम्हाला खरोखर सरांनाही माहिती असेल, त्या गावामध्ये कित्येक वर्ष, संगमेश्वर गावामध्ये कित्येक वर्ष कसबा गावातली पोरगी कोण करतही नव्हता, आणि त्या गावामध्ये पोरगी कोण देतही नव्हता. हे इतिहास आहे, बरोबर ना सर? आपल्या माणसाने हे इतिहास आहे. आता ना आता चालतात. आता कोणा पोरीच मिळत नाही. आता लय कुठे वांदे झालेले. हा, अनमोल रत्न असे दिले तिने भारताला. अनमोल रत्न असे. बंधू समजला याच्यात किती पावर आधी? समजलं ना? या उगाच नाही वाढवलेलं, त्यातून सांगितलं ना, सकाळपर्यंत स्वप्ना ना एवढा याच्यात भरलेला. हा, आज माका हायवे रिलर हिरो होंडाची व्याख्या माहिती पडली. वा, हिरो होंडाची व्याख्या. हिरो होंडा कशाक म्हणतात? पुढे चालवत होता होंडका, आणि पाठी म्हणजे पुढे चालवत होता हिरो, आणि पाटला मिठी मारतात होंडका, म्हणून म्हटलेला हिरो होंडा. बोल बाबू, स्कॅनर नंबर दे ना त्यांना. असं काय करतो? स्कॅनर माझा याला युट्यूबला लावलेला आहे. किती वेळ? 500. नंबर दे ना त्यांना. अनमोल रत्न असे दिले तिने भारताला. अनमोल रत्न असे दिले तिने भारताला. वंदन जिजाई मातेची होती थोर पुण्याई. म्हणून झाली का शोभाची ती आई. माझ्या मातेची केवढी पुण्य होती. प्रत्यक्षा भवानी मातेचा अवतार होता, आणि प्रत्यक्षा भवानी माता कुलस्वामिनी त्यांच्या हाकेला धावून येत होती. म्हणून म्हणतोय, जिजाई मातेची थोरा होती पुण्याई. म्हणून झाली का शोभाची ती आई. राजायचा
राजायचा लाभलाय राष्ट्राला, जानका राजायचा लाभलाय राष्ट्राला, वंदन मातेला जिजाऊ आईला. अन्याय पाहून या भेटून उठला तो, अन्याय पाहून या भेटून उठला तो, लढला शत्रूशी मागे नाही हटला तो. हो बघा, ह्या मंडळाला एका सांगू इच्छितो, खरोखर तुम्ही जे अचानक हा मित्रमंडळ कट्टा तुम्ही एवढी राजाची जयंती साजरी करता, बुवाने एक सुंदर सांगितलं की महाराजांसारखं नाम लावू नका, गाडीवरती छावा लिहू नका, आणि ती गाडी बिहेर बादच्या बार उभी करू नका. हा कुठेतरी माझ्या राजांचा अपमान आहे. आणि बंधूंनो, एकदा खरोखर रायगडाला भेट द्या. 1200 एकरामध्ये वसलेला माझा रायगड आहे. त्या रायगड किल्ल्याला भेट द्या, शिवप्रेमी मित्रमंडळ सध्या, आणि माझ्या राजाचा. आणि दुसरी गोष्ट बंधूंनो, एक दुसरी गोष्ट सांगतो. हा घेऊया. यांका बोललो, तुमका पण बोललोय. हा. बाबांचं गाणं काही घेत नाही तुम्ही. घेतो एक मिनिट. कधी घेता? जरा इतिहासात घेतलं, इतिहासाला बाहेर येते. हे गंमत. हा, कसं राजा इतिहास हे महत्वाचं आहे. सांगाय तर माझ्या राजाचा इतिहास गेला. साईबाबांची गाणी घेणार. काय होत मी? हा, रायगड हा शिवप्रेमी. बंधूंनो बघा, या महाराष्ट्रामध्ये बरेचसे असे स्थळ आहे की त्याला एकेरीमध्ये नावं दिलेली आहेत. एकेरीमध्ये तर ती नावं एकेरीमध्ये उच्चारायची नाही. आता जसा दादरला शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क, एकेरीमध्ये कोण एकेरीमध्ये नाव घेत असेल ना, त्याला रोखायचा. कारण आपलं पूर्वज आहे. हे जे राजा ना, 12 पकड जातीचे लोकांना घेऊन राज्य निर्माण केलेले. जात पात माझ्या राजाच्या दरबारी नव्हती. म्हणून एकेरीमध्ये कोण उल्लेख करत असेल ना, रोखायचं त्याला. म्हणून आपल्या मुलांना पण सांगताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आता बुवा मगाशी म्हणतील, पोवाड्यामध्ये म्हणता म्हटलं होतं मी, काय बाळा शिवाजी अति शोभे तलवार, पण बुवा तो पाळणा आहे. हो बुवा, तो पाळ नाही सांगतोय, नाही तर तू काढशील का, माका माहिती आहे. तो पाळणा, कारण त्यावेळी पदवी नव्हती किंवा त्यावेळी राज्याभिषेक झाला नव्हता. आता तुम्ही लहान असताना पवारच होता ना, म्हणजे संजयच होत. अरे म्हणशील तू, माका माहिती आहे ना, तुझा आणि त्या कुत्र्याचा सारखा. अन्याय पाहून या भेटून उठला तो, अन्याय पाहून या भेटून उठला तो, लढला शत्रूशी मागे नाही हटला तो. मिळाला दातायचा दिन दुबळ्या जनतेला, मिळाला दातायचा दिन दुबळ्या जनतेला. हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया, रक्षक जनतेचा छत्रपती शिवराया. भीती कधी कुणाची नव्हती अशा मरधाला, भीती कधी कुणाची नव्हती अशा मरधाला. रत्न ते दिले तिने भारताला, पंकज फरमाईश साईबाबांची गाणी घेतो. एक गाणे गा. अफजल खानाचा पोवाडू. हा, या ठिकाणी पुन्हा फरमाईश आहे साईबाबांची गाणी आणि राजांची दोन गाणी घेतो.
कारण या ठिकाणी बराचसा वेळ झाले. ऑपरेटिंग आमच्या खरोखर अप्रतिम ऑपरेटिंग आहे. हा. दुसरा एक शॉर्टकट घेऊया. 2 मिनिटं तुमची फरमाईश पुरी करतो. कारण तुम्ही एवढे फरमाईशवाले असणार माहिती पूर्ण बुवा बेटा एवढे माहिती सुद्धा नाही का? पोवाडा घ्या पोवाडा. प्रतापगडाच्या पायथ्याशी खाना शिवाजी महाराज ज्यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी आले बरोबर 12चा वेळ निवडला होता आणि अफजल खानाला वर बघण्याची हिंमत होत नव्हती कारण सूर्य बरोबर आपल्या डोक्यावरती तळपत होता. पण माझ्या राजाचं गमिनी गावा ते गमिनी गावा करायचे आणि ह्यो गमिनी छावा ठीक आहे. एक साईबाबा गाणे घेतो. केसामध्ये गजरा उडतात गजऱ्यावर नजरा. केसामध्ये गजरा उडतात गजऱ्यावर नजरा. या बोरिंदा या बोरिंदा या बोरिंदा बघून घ्या बघून घ्या. केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा. केसामध्ये गजरा फिरतात गजऱ्यावर नजरा. या बोरिंदा बघून घ्या. साई बोला जय बोला. साई मंदिरी ऐसा नाद गुमगुमला. साई बोला जय बोला. साई मंदिरी ऐसा नाद गुमगुमला. साईच्या मंदिरात
वदनाला साई बोला गजर घालतोय या ठिकाणी. धन्यवाद या ठिकाणी. खरोखर तुम्ही आम्हाला दोन्ही बुवांना जो भरभरून प्रेम दिलात, जे माझा कट्टा मित्रमंडळ ऋतिक बुवा, तुमचे मंडळाचे मायबाप भजरशील माता भगिनी सर्वांचे आभार मानतोय. साऊंडवाले अप्रतिम, खरोखर आहे तुमच्यावरतीच खेळावं, कारण साऊंड चांगला तर असतं ते ह्याला सवय आहे ती. बेस द्या, इको द्या, गेन द्या. गावी पण मागे अशी बारी होती सारखं इको द्या, गेन द्या, बेस द्या. साऊंडवाले वैतागले, म्हणतात बुवा तुम्ही इथेच खाणार का, म्हणता डब्यात बांधून देऊ.